आमच्या बाया एवढ्या भोळ्या भाबळ्यावर एकही वर्ग न शिकलेली ती बहिणाबाई सांगते, पाहू नको रे ज्योतिषा नको हात माया पाहू, माया दैव मले कळे माया दारी नको येऊ. अरे त्या अशिक्षित बहिणाबाईला या साधूंचे हे खोटाळे धंदे लक्षात आले. पण या देशातल्या सुशिक्षित स्त्रिया काही सुधारत नाही. आणि आता बुद्ध धम्म म्हणजे हा काही धर्म नाही, ते तत्व आहे, तो विचार आहे जगण्याचा. मी न जर एखादा भगवा असा चांगला लंबा सटांग कपडा गुंडाळला असता, हातामध्ये गळामध्ये चांगल्या मोठमोठ्या रुद्राक्षा माळा घातल्या असत्या, हे लंब आळवं उभं टिक्के लावून आली असती, केस गिस मोकाट, तर इथल्याच बाया पाया पडल्या असत्या. खरी परिस्थिती आहे. भगवे रंगले तरी काय झाले, त्यागी नाही झाली तरी ते व्यर्थ, लंगोटी घातली तरी काय झाले, मनना निघाले विषयातुनी, संसार सोडला तरी काय झाले, परदार सोडले नाही जाणे, तुकड्या दास म्हणे जरी माळ घाले, वर्म जाणले तरी ते व्यर्थ. अरे तुकडोजी महाराज असतील, गाडगे महाराज असतील, ह्या सर्व संतांनी सांगितलं काय, फक्त कर्माला चरण जा. भगवान तथागत भगवान गौतम बुद्धांनी काय सांगितलं, बुद्धम शरणम गच्छामी, बुद्धीला शरण जा. धम्मम शरणम गच्छामी, तत्वाला शरण जा, विचाराला शरण जा. संघम शरणम गच्छामी, जे लोक बुद्धीला शरण गेलेले असतील त्यांचा संघ तयार करा, त्या संघाला शरण जा. म्हणजे केवढं मोठं तत्वज्ञान, केवढा मोठा विचार. पण दुर्दैव या देशाचं, या महाराष्ट्राचं, या चळवळीचं की हा एवढा मोठा विचार, एवढं मोठं तत्वज्ञान ते सुद्धा तुम्ही एका रंगामध्ये, एका धर्मामध्ये आणि एका समाजापुरतं बांधून ठेवलंय.